स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे, श्रावण महिना आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बेलाचं झाड आपल्या घरामध्ये लावणं शुभ की अशुभ हे शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। तर पहिलं म्हणजे बघा, जे बेलाचं झाड आहे त्या बेलाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो आणि हे झाड शिवरूपी आहे। हे अनंत पुण्याची प्राप्ती करून देणार आहे, त्यामुळे आपल्या घरात हे झाड निश्चितच लावायचं आहे। दुसरं म्हणजे बघा, बेलाचं झाड जे असतं त्याचं मूळ, त्याखाली ब्रह्मदेवांचा वास असतो, मध्ये जो भाग असते त्या भागामध्ये श्री हरी विष्णूंचा वास असतो आणि जो अग्रीय भाग म्हणजे वरचा भाग असतो त्या ठिकाणी भगवान शंकरांचा वास असतो। म्हणून हे झाड अतिशय पवित्र आहे आणि ह्या झाडाखाली जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला समस्त तीर्थ जे असतात ते तीर्थांचं पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होत असतं। आणि दुसरं म्हणजे ह्या झाडाखाली तप जप आराधना किंवा शिवाची आराधना केली किंवा जेवण केलं तर आपल्याला आपले समस्त पापांचं निवारण होतं आणि आपल्याला अफाट पुण्याची प्राप्ती होते। आणि बघा, तुम्ही जर एक झाड लावलं तर तुम्हाला 1 कोटी शिव मंदिर बांधण्याचं पुण्य तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार, असं सुद्धा शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। आणि जो व्यक्ती बेलाचं झाड लावतो त्याच्या घरातला वंश कधीच खंडे होत नाही आणि त्याचा घरचा वंश वृद्धी होते, म्हणजे वंश वाढतो, पण तो कधीच खंड पडत नाही। त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये बेलाचं झाड लावणं अतिशय प्रभावशाली आणि शुभ सांगितलेलं आहे। बेलाच्या झाडाला जर तुम्ही प्रदक्षिणा मारत असणार, रोज दिवा लावत असणार तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा, तर तुमच्या घरामध्ये कधीच दरिद्रता येणार नाही, दारिद्र्यता निर्माण होणार नाही, पैशाचे प्रश्न निर्माण होणार नाही, तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढेल, असं सुद्धा शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। दुसरं म्हणजे जर तुमच्या घरामध्ये बेलाचं झाड असेल तर तिथं हळदीचं छोटंसं पार्श्व शिवलिंग करून तिथंच त्याचं विसर्जन करायचं आणि त्याचा टिळा 3 ठिकाणी लावायचा। एक म्हणजे पहिला विसर्जन केल्यानंतर त्याला हळदीचा टिळा पहिला तुम्हाला तुमच्या छातीवर, नंतर तुमच्या इथं कंठावर आणि तिसरा म्हणजे तुमच्या मस्तकावर लावायचा आहे। याच्याने तुमचं भाग्य उदय होईल। म्हणून हे बेलाचं झाड अतिशय पवित्र आहे, शुभ आहे, शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। जो कोणी व्यक्ती लावतो त्याचं आयुष्याचं कल्याण निश्चित होतं। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। जय स्वामी समर्थ।